वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अनुसूयोऽपि सम्भूतो दत्तात्रेयो दिगम्बरा स्मर्तवाणी स्वभक्तानां उद्धरता भवसंकटा। आदिमाता शुभंकरा स्तवन। आदिमाते वेदमाते भक्तानुग्रहकारिणी सर्वत्र व्यापिते अनन्ते श्री गायत्री नमोस्तुते। तारुस्साकं सदा धारा बिन्दुसा बिन्दुमालिनी परात्परे वात्सल्यशक्ति अनुसूये नमोस्तुते। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीपति लोक पूजाकर रामदूत अतुलित बल धाम अंजनी पुत्र पवन सुत महावीर विक्रम बजरंगी सुमति निवार सुमति के संगी संकट हरण विराज सुबेसा कामन कुंडल कुंडित केसा भाग भाग ध्वजा पवनतनय संकटहरण मंगलमूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसऊ सुरभूप सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो रे भाई सब संतन की जय जय जय। इति श्री तुलसीदास विरचितम् श्री हनुमान चालीसा स्तोत्रं संपूर्णं। सद्गुरु श्री अनिरुद्धार्पणमस्तु। शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु। श्री अनिरुद्ध उपासना केंद्र साकूर संलग्न श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन खार पश्चिम मुंबई आयोजित सद्गुरु परमपूज्य श्री अनिरुद्ध बापूंचा गुण संकीर्तन आणि पडद्यावर आपल्याला बापूंच्या सत्संगाच्या शिड्या पाहायला मिळणार आहे। आता काही दिवसापूर्वी बापूंचा सत्संग मुंबईला जो झाला त्याचा सत्संग इकडे आपल्याला पाहायला मिळणार आणि साधारण पडद्यावरच्या 1 तासाच्या कार्यक्रमानंतर बापूंचा सद्गुरु महिमा हे पुणे केंद्रामध्ये इकडे स्टेजवर सांगणार आहे। फार सुंदर कार्यक्रम आहे। सर्वांनी येऊन इकडे शांत बसायचे। पण खरंच सांगतो तुम्हाला की आतापर्यंत आपण जे पण बघितलं बापूंचं आगमन पिपादारांचं बोलणं त्यांना आलेला अनुभव पिपादारा म्हणजेच दाभोळकर त्यानंतर आपल्या सद्गुरूंचं बोलणं त्यांचं प्रवचन त्यात असलेला आत्मविश्वास
येस, मी हे करून दाखवणार. मी तुझ्या पाठीशी उभा आहे, हे त्यांचं सांगणं. आणि आता आपण जी शेवटची ती बघितली, ती अतिशय महत्वाची, की आजच्या या कलियुगामध्ये, या कलियुगामध्ये जे काही रावण आहे बघा, रामायणामधला रावण आणि महाभारतातला कंस, हे दुसरे तिसरे कोणी नसून आता या कलियुगामध्ये हीच लोक आहेत. ही असुरी वृत्तीची लोक आज सर्वत्र पसरलेली आहेत. या घटना सत्य आहेत. आपण पेपरमध्ये बघतोय की अशा परिस्थितीमध्ये माझ्या बहिणीला, माझ्या बायकोला, माझ्या आईला घराबाहेर जाणं शक्य होत नाहीये. आणि मग ज्यावेळी माझ्या घरामध्ये ही परिस्थिती होते त्यावेळी फक्त रडण्याशिवाय काहीच उरत नाही. आज हे आपण ऐकणं किंवा बघणं सोपं आहे, पण ज्याच्यावर ही परिस्थिती उद्भवते त्याच्यावर ही खरोखरच फार मोठी आपत्ती असते. लक्षात घ्या, मनाने आपण खचून जात असतो. पैसा, ज्ञान हे सर्वत्र आहे. आज आपण सर्वजण पूजा करतो, भक्तिभावाने पूजा करतो. कोणी गणपतीची पूजा करतं, कोण साईबाबांची पूजा करतं, कोण रामाची पूजा करतं, कोण कृष्णाची पूजा करतं. पण तरी सुद्धा त्याला या अडचणीतनं जावं लागतच ना. मग दर गुरुवारी बापूंना बघायला येतात, ती वेड्यासारखी त्याच्या प्रेमापोटी. बापू काहीही देत नाही, काहीच नाही. बापू कुठलेही चमत्कार करत नाही. पहिली गोष्ट, हवेतनं उद्या कोंबड्या असले घाणेरडे चमत्कार बापू कधीच करत नाही. बापू स्पष्ट सांगतात, माझ्याकडे काही नाहीये, माझ्याकडे फक्त आहे ते प्रेम. बस, मी प्रेमाचा भुकेलेला आहे. बापूंना आवश्यकता आहे ती प्रेमाची. आणि जे बापू बोलतात ते करून दाखवतात. म्हणून आज बापूंकडे लोक वाढत चाललेले आहेत. आपण बघितले की पिपादादांनी सांगितलं 1996 साली बापूंचं प्रगटीकरण झालं. 1996 पासून 2014 पर्यंत एवढ्या कमी कालावधीमध्ये कितीतरी कोटी लोक आज बापूंकडे यायला लागलीत. मी लाखात बोलतच नाहीये, कोटी बोलतोय, कारण पूर्ण जगामध्ये बापूंची उपासना चालते. कदाचित आपल्याला मला माहित नसेल, पण मुंबई सारख्या इंटरनॅशनल लेवलचं शहर, मोठं महाशहर, महानगर, या मुंबईमध्ये कितीतरी प्रकारची लोक येत असतात. अशा या डेंजर झोन मध्ये असलेल्या मुंबईमध्ये हा सद्गुरू प्रगटलाय आणि बिनधास्तपणे बोलतोय की येस, मी तुमच्या पाठीशी आहे. कुठलेही घाणेरडं कृत्य हो, मी त्याला चोख उत्तर देऊ शकतो. ही ताकद सद्गुरूंची, आणि हाच खरा सद्गुरू आहे. मी एक शेवटचं तुम्हाला सांगतो, एक 5 मिनिटामध्ये. बघा, सद्गुरू ओळखण्यासाठी मला आवश्यकता आहे ती प्रेमाची. सद्गुरूंनी चमत्कार करावे की तो सद्गुरू होतच नाही. सद्गुरूला प्रसिद्धीची आवश्यकता असेल तर तो सद्गुरू होतच नाही. साईबाबांनी कधीच आयुष्यात प्रसिद्धी केली नाही. साईबाबा 18 विश्व दारिद्र्य सारखेच राहिले. आज या नगर जिल्ह्यामधलं, नगर जिल्ह्याचं भाग्य आहे. इथे तुम्ही कितीतरी मंडळी बसलेले आहेत, त्यांचे पणजोबा आजोबांनी साईनाथांना बघितलेलं आहे की साईनाथ कसे राहत होते. द्वारकामाईमध्ये म्हणजे एखाद्या मशीद मध्ये राहत होते. फाटके कपडे घालायचे आणि सगळीकडे भिक्षा मागायचे आणि भिक्षांमाई करायचे, अल्लाह मालिक करायचे आणि फक्त हातात उदी द्यायचे. आणि ही उदीच त्यांची शक्ती होती आणि त्या उदीनी अख्ख्या जगाला जिंकलं. आज साईनाथ अख्ख्या जगामध्ये प्रसिद्ध झाले आणि शिर्डीमध्ये कितीतरी लोक आज आपण बघतो की बाबांच्या दर्शनासाठी येतात. हा खरा सद्गुरू आहे. स्वामी समर्थांनी कधीच कपडे घातले नाही. उघड बंब स्वामी समर्थ कुठेही भटकायचे, कुठेही फिरायचे, पण काय म्हणायचे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि स्वामींनी तसं करून दाखवलं. म्हणून आज अक्कलकोटचे स्वामी समर्थ जग प्रसिद्ध झाले. शेगावचे गजानन महाराज ह्यांनी कधीच नाही तर अक्षरशः उकिरड्यावरची शीतं खाल्लेली आहेत. लक्षात घ्या, जर शेगावच्या गजानन महाराजांचं चरित्र तुम्ही बघाल तर या सद्गुरूंनी अक्षरशः उकिरड्यातली शीतं खाल्लेली. असा हा सद्गुरू हिरा होता. गजानन महाराज हे हिरे होते. आज शेगावला लाखो लोक जातात. हा जग प्रसिद्ध सद्गुरू, त्याला कधीच प्रसिद्धीची आवश्यकता नव्हती. आज बापूंना पण कुठल्याच प्रसिद्धीची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला एक सांगतो शेवटचं जाता आता की हा सद्गुरू अनिरुद्ध बापू हा गडगंज श्रीमंत आहे. ह्याचं कुळ श्रीमंतीतनं आलेलं आहे. त्याला कुठल्याही पैशाची आवश्यकता नाही.
गोपीनाथ शास्त्री पाध्याय म्हणजे बापूंचे पंजोबा हे त्यावेळी ईस्ट इंडिया कंपनीला लोन देत होते. त्यावेळी ईस्ट इंडिया कंपनीला लोन म्हणजे ज्यावेळी आपला भारत देश इंग्रजांच्या सत्तेत होता त्यावेळी गोपीनाथ शास्त्री पाध्याय आपल्या इंग्रजांना लोन देत होते. त्यांच्या कुळातला हा वंश आहे. असा गडगंज श्रीमंत असे बापू आहेत. त्यांना कुठल्याही 1 रुपयाची आवश्यकता नाहीये. बापू कुठल्याही 1 रुपये घेत पण नाही. गुरुपौर्णिमेला आम्ही गेलो तर बापू फळ स्वीकारत नाही, 1 रुपया स्वीकारत नाही. बापू स्वीकारतात ते तुमचं प्रेम. राजांनो मला प्रेम द्या, मी प्रेमाचा भुकेलेला आहे. तुम्ही 7 समुद्रापलीकडे कुठेही असा, फक्त एक हाक मारा, बापू म्हणून हाक मारा. जे अडाणी असेल त्यांना फक्त बापू म्हणून हाक मारा, किंवा ज्याला शिकलेले त्यांनी फक्त ओम मन सामर्थ्य दाता श्री अनिरुद्धायनमा एवढं म्हणा, मी तिथे उभा असेल. असं बोलत नाही तर असे अनुभव आलेले आहेत. असे अनुभव आलेले आहेत. परदेशात अनुभव आहेत, भारतात अनुभव आहेत. आज जर मी अनुभव सांगायला लागलो तर ही रात्र कमी पडेल. ह्या ज्या गोष्टी आता सीडी मध्ये दाखवल्या ह्या सत्य आहेत. बापूंना आवश्यकता आहे की हा जो भारत आहे, हा जो पारतंत्र्य म्हणजे अधर्म जो झालेला आहे, अधर्म जो माजलेला आहे, त्या धर्माला जी ग्लानी आली आहे ती पुसवायला हा अनिरुद्ध आलाय. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्था अधर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थ संभवामि युगे युगे. हे श्रीकृष्णाचं वचन आहे भगवद्गीतेतलं, की तो काय म्हणालाय की साक्षात सगुण रूपात मी येणार आहे आणि तुम्हाला तुमच्या धर्माला आलेल्या ग्लानीला मी तो पूर्ण धर्माची स्थापना करणार आहे. हे श्रीकृष्णाचं वचन कधीच फेल जात नाही. आज श्रीकृष्णाची आठवण आपल्याला यायलाच पाहिजे. श्रीरामांची आठवण मला यायलाच पाहिजे. मी असं म्हणत नाही की हा रामाचा अवतार आहे का, श्रीकृष्णाचा अवतार आहे का, हे आपण अनुभवायचंय. बापूंनी स्पष्ट सांगितलं मी कोणाचाही अवतार नाही, मी अनिरुद्ध आहे. मी काल पण अनिरुद्ध होतो, आज पण अनिरुद्ध आहे आणि उद्या पण मी अनिरुद्धच असणार आहे. मी तुमचा मित्र आहे. बापू कुठलंही देवत्व मानत नाही. बापू स्वतः दत्तगुरु हा जज करतात. बापूंची आई म्हणजे साक्षात चंडिका, जी सर्व विश्वाची आई आहे, प्रत्येकाची कुलदेवता आहे. मग ती महालक्ष्मी असो, महासरस्वती असो, महाकाली असो, ही जी महालक्ष्मी आहे तीच बापूंची आई आहे आणि तिच्याच आज्ञेने हा पुत्र मनुष्य रूपात आला. लक्षात घ्या, तो शर्ट पॅन्ट घालून आलेला आहे. तो शर्ट पॅन्ट घालून आलेला आहे. आजचा युग शर्ट पॅन्टचा आहे म्हणून तो शर्ट पॅन्ट घालून आलाय. त्यांनी भगवे वस्त्र परिधान केलेली नाहीयेत किंवा माळा घातलेल्या नाहीयेत. कुठलेही ब्रह्मचारी अवतार नाही. बापूंनी सांगितले की प्रपंच करता करता तुम्हाला परमार्थ साधता आला पाहिजे. बापू प्रापंचिक आहेत. बापूंना 2 मुलं आहेत. बापूंनी लग्न केलेलं आहे. पण संसार करता करता देवाचं नामस्मरण आणि भक्ती कशी वाढवायची हे बापू शिकवत आहेत. आणि बापूंचं सर्वच महत्वाचं उद्दिष्ट आहे ते 2025 ला राम राज्य आणि ते येणार. बघा आज 2014 आहे. किती वर्ष राहिले? हार्डली 10-12 वर्ष राहिलेली आहेत. या 10-12 वर्षामध्ये राम राज्य येणार. राम राज्य येणार म्हणजे काय? तर राम येणार का किंवा कुठेतरी असं रामासारख्या गोष्टी होणार का? तर नाही. राम राज्यावेळी, रामाच्या वेळी अयोध्या नगरी जशी होती, जशी सुबत्ता होती, कोणीही लोक आनंदात होते, कुठेही भ्रष्टाचार नाही, सगळीकडे आनंदी आनंद, असं युग 2025 ला बापू आणणार आहे. हे बापूंचं वचन आहे. आणि बापू म्हटले की हा सर्वात मोठा महासत्ता देश होणार आहे. भविष्यामध्ये आपला भारत देश हा महासत्ता देश होणार आहे. हे बापूंचं वाक्य आहे आणि त्या दिशेने आपली वाटचाल झालेली आहे. तेव्हा लक्षात घ्या, कोणी घाबरून जाऊ नका. आपला देव आलेला आहे, फक्त मला ओळखता आला पाहिजे. मी जर कृष्णाची भक्ती करतो तर हाच कृष्ण अनिरुद्ध आहे. मी रामाची भक्ती करतो तर हाच राम अनिरुद्ध आहे. मी साईची भक्ती करतो तर हाच साई अनिरुद्ध आहे. हे अनुभव आहे, माझा स्वतःचा अनुभव. मी साईबाबांचा भक्त होतो आणि मला माझ्या बापूंनी साई दाखवलाय. मी खोटं सांगत नाही किंवा मला काही याचे पैसे मिळणार नाहीये, इथे प्रसिद्धी नाहीये, पण जे मी अनुभवलं किंवा आमच्या इकडचे कार्यकर्ते अनुभवत आहेत ते तुम्ही खरंच अनुभवा. एकदा येऊन बघा. इथे कुठलीही दीक्षा नाही. पहिलं
शिक्षा नाही, इथे कुठलीही मर्यादा नाही. तुम्ही या, आनंदाने घ्या, बापूंचं नामस्मरण करा आणि आनंदाने आपला संसार करा. शेवटचं एक सांगतो की बापूंनी जे सांगितलेलं आहे की बघा, आपल्या धर्माला, आपल्या हिंदू धर्माला, जास्त करून हिंदू धर्माला ग्लानी आलेली आहे. आपले मुस्लिम बांधव, आपले ख्रिश्चन बांधव रेग्युलर नियमित सांघिक उपासना करतात, पण आम्ही हिंदू लोक कधीच एकत्र येऊन उपासना करत नाही. सांगा मला, कोण करतो बसून? मला मान्य आहे हे खेडेगाव आहे, पण शहरामध्ये कीर्तन होत नाही, सांघिक उपासना होत नाही, सांघिक पठण होत नाही. मी एक तरुण मुलगा आहे, माझ्यासारखी तरुण मुलं तर शहरामध्ये वाया गेलेली आहे, पूर्ण वाया गेलेली आहे. ती काय म्हणतात, देव कसला, आम्ही कुठे पाहिला देव, देवबीव काय नाही, झूट. हीच आपल्या धर्माला आलेली ग्लानी आहे. पण लक्षात घ्या, आपले ख्रिश्चन बांधवांची मुलं किंवा आपल्या मुस्लिम बांधवांची मुलं असं कधीच म्हणत नाही. ते त्यांच्या अल्लाला कधीच काही बोलणार नाही, ते त्यांच्या जीजसला कधीच बोलणार नाही, पण आमची मुलं आमच्या देवांनाच नावं ठेवतात. हीच आपल्या धर्माला आलेली ग्लानी आहे. लक्षात घ्या, आपली उपासना, सांघिक उपासना कधीच सोडू नका. हेच बापूंचं वचन आहे आणि बापूंनी सुरुवात हीच केली आहे की सांघिक उपासना, एकत्र येऊन उपासना करा. ही ताकद फार मोठी आहे. बघा, या ताई आहेत, एक उदाहरण देतो, शेवटचं जाता आता. या ताईंना घरामध्ये अतिशय त्रास आहे, प्रापंचिक त्रास आहे, मानसिक त्रास आहे, शारीरिक त्रास आहे. त्यांच्या घरामध्ये खूप प्रॉब्लेम आहे आणि ती ताई सैरभैर झालेली आहे. आणि अशी ताई जेव्हा सांघिक उपासनेमध्ये येऊन बसते, पण तरी तिचं लक्ष लागत नाहीये. पण आम्ही एवढे सगळे सांघिक उपासना करतोय, त्यामुळे जी स्पंदनं तयार होणार आहे ती आपोआप त्या ताईला मिळणार आहे. तिने फक्त सांघिक उपासनेमध्ये बसल्याने ती तिला ताकद मिळणार आहे. ही सांघिक उपासनेची ताकद आहे. हे मी काही नव्याने सांगत नाहीये, हे पूर्वीपासून ऋषींनी सांगितलेलं आहे. आपली हिंदू धर्माची मंदिरं, मोठी मोठी सभा मंडप होती. बघा, हेमाडपंथी मंदिरं केवढी मोठी मोठी होती. त्याच्या मागचंच कारण असं होतं की सर्व लोकांनी एकत्र बसावं आणि परमेश्वराचं नामस्मरण करावं. आज आम्ही काय करतो, चतुर्थी आली की गणपतीला फक्त लाईनीत उभा राहतो, गणपतीच्या डोक्यावर पायावर डोकं टेकवतो आणि निघालो. आम्ही फक्त उपास करतो, पण आम्हाला असं वाटत नाही की गणपतीच्या मंदिरात बसून 10-15 लोकांनी ओम गम गणपती नमः हा जप करावा. हेच आपलं आता संपत चाललेलं आहे. मी स्पष्ट सांगतो तुम्हाला, हिंदू धर्मामध्ये बापूंनीच हे सांगितलेलं आहे की हे सगळं संपत चाललंय आणि हे संपू नये म्हणून सांघिक उपासना सुरू झालेली आहे. आणि आज आशियामध्ये 1 नंबर हिंदू धर्माची सांघिक उपासना दर गुरुवारी न्यू इंग्लिश स्कूल खेरवाडी बापूंच्या सानिध्यात 1.5 लाख लोकांच्या संख्येत ही उपासना होते. हे आज कित्येक लोकांना माहित नसेल. ही सांघिक उपासना होते. या सांघिक उपासनेमध्ये दत्तगुरूंचा जप, साईबाबांचा जप, स्वामींचा जप, हनुमंताचा जप केला जातो. अशी सांघिक उपासना आपल्याकडे साकूरमध्ये देखील होतीये. लक्षात घ्या, ती उपासना कोणाच्या मार्फत होतीये, कोण प्रमुख आहे ह्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाहीये. ती व्यक्ती कशी आहे ह्याच्याशी घेणं देणं नाहीये. माझ्या देवाची उपासना आहे ना, मला तिथे जाऊन बघितलं काय, ती उपासना काय हे बघितलं पाहिजे. आज जर आपण एकत्र येऊन सांघिक उपासना केली तर साकूरमध्ये जे काय अडचणी असतील, आज पाऊस येत नाही, आज इथे बरेच लोक व्यापारी आहेत, आज जर शेतकरी लोक इकडे येऊन बाजारच करू शकले नाही तर व्यापाऱ्यांचं पोट भरणार कसं. अजून पावसाचा पत्ता नाहीये. बघा, पुढे येणारे प्रॉब्लेम्स हे आपल्याला माहित नाही, पण त्याला माहितीये. कलियुगाचा अंतिम चरण आहे, पुढे काय घडणार आहे माहित नाहीये. आणि यासाठी मला भक्ती आवश्यक आहे, सांघिक उपासना आवश्यक आहे. आणि म्हणून आम्हाला एकत्र आलं पाहिजे. आज तुम्ही अख्ख्या गावातली मंडळी एकत्र जरी नाही आलात तरी या गावामध्ये मध्यवर्ती ठिकाणी इतका सुंदर कार्यक्रम झाला. लक्षात घ्या, हा कार्यक्रम कोणाला आवडेल न आवडेल काही नाही, पण ज्यांना आवडला असेल, आज आपण पूर्ण 2 तास त्या देवाचं नामस्मरण करत होतो. कुठलेही घाणेरडे विचार आले नाहीत, कोणाची टिंगलटवाळी केली नाही, कोणी कुठे दुसरीकडे गेलं नाही, कोणी दारू प्यायला गेलं नाही. चांगलं आपण आज ऐकलं. हा सद्गुरू कसा आहे, काय आहे, ह्याच्यापेक्षा हा विचार करा. आपण कुठलेही फालतू नेत्याला महत्व देतच असतो. कोणी असो, साधा हिरो असला, 2 दिवस 2 पिक्चर त्याचे हिट झाले की त्याला त्याचा आपण उदो करतो. तर हा तर 22 तास आपल्यासाठी काम करतोय. तुमच्या लक्षात येईल, बापू 22 तास काम करतात, फक्त 2 तास झोपतात. कशासाठी? तर आपल्यासाठी. आत्ताच्या परिस्थितीला बापूंची अतिशय कठोर उपासना चालू आहे.
आत्ताच वाहून गेली असती, अजून गेलेली नाहीये, लक्षात घ्या. त्यामुळे हा आलेला आहे. ज्याला पटत असेल त्यांनी पटवून घ्या, पण हे सत्य आहे. साईनाथ आले गेले, जेव्हा गेले तेव्हा कळले. स्वामी आले गेले, जेव्हा गेले तेव्हाच कळले, पण जेव्हा होते ना तेव्हा आपल्याला कळलं नाही. आणि आपला प्रॉब्लेम काय माहिती का, आपल्याला सगुणाचं ध्यान करता येत नाही. आपण सगुणाची पूजा करायला घाबरतो. हा तर काही माणूस आहे, पण त्यातलं परमात्मा स्वरूप आपण समजून घेत नाही. आपण त्यात अडकतो. हा साईबाबांचा अवतार आहे, मग यांनी कुठे कपनी घातली, आपण वेशात अडकतो. असं न अडकता आपल्याला ओळखता आला पाहिजे खऱ्या परमेश्वराला. एवढंच सांगणं आहे, हे काही जास्त घेत नाहीये. खरा सद्गुरु तत्व आहे. मनापासून सांगतो, एकदा येऊन बघा आणि त्याची अनुभूती घ्या. बाकी काही नाहीये. हा गुरुमंत्र काय आहे काय नाही ते केंद्रात तुम्हाला कार्यकर्ते सांगतील, आपले पेंबाजी साहेब सांगतीलच. बापूंचा फोटो जरी घरात 5 रुपयाचा ठेवला आणि त्याच्या पुढे जरी तुम्ही गाणं मांडलं तरी त्याच्यापर्यंत पोहोचणार आहे. तुम्ही काहीही करत नसाल पण त्याला सगळी माहिती आहे. एवढंच सांगणं आहे. एवढंच. आज 2 मिनिटंच मी तुमची जास्त करत घेतली असेल, 10 मिनिटाच्या वर झालं असेल, पण हेच माझा तळतळीचं तुम्हाला सांगणं. हरिओम. तर बापूंचा मी एक अनुभव सांगतो. मुंबईतला चौधरी म्हणून, अंकुश चौधरी म्हणून एक भक्त आहे. तर तो बापूंकडे गेला आणि म्हटलं मला परदेशात जायचंय कुटुंबासह. ते बापू चपापले. तर बापूंनी मनातच ठेवलं ते, यार याला पाण्यापासून दगा यायचा. तर बापू त्याला बोलले जा, मी आहे तिकडे. तो शिपनी गेला, म्हणजे जहाजाने प्रवास करीत गेला परदेशात. आणि तिकडे गेल्यानंतर त्याचा छोटा मुलगा साधारण पहिलीचा असेल 5वी-6वीला, तो तिकडं हरवला. तो बराच वेळ झाला तरी सापडाला. त्याच्यानंतर लक्षात आलं, अरे आपल्याला काही प्रॉब्लेम आले, बापूंचं नाव घ्यायचं आत्ता शिकण्यात आलं आपलं. त्यांनी पटकन डोळे हात जोडले, डोळे लागले आणि ओम मन सामर्थ्य दाता श्री अनिरुद्धाय नमः. बापूराया आपला सोन्याकुडं हरवलाय चिरंजीव, त्याला प्लीज सापडून द्या ना. आणि डोळे उघडले त्यांनी. काही मिनिटाच्या आतच तिथला एक पोलीस गार्ड त्याच्या मुलाला कडवं घेऊन आला. त्याच्या हातामध्ये आईस्क्रीम होती. तो मुलगा आनंदात आईस्क्रीम खात होता आणि त्यांनी पप्पा पाहिजे लगेच पप्पाकडे झेप घेतली त्याच्या वडिलांकडे आणि पप्पाकडे त्यांनी त्यांना दिलं. आणि तो मुलगा सापडला, इतका आनंद झाला तो. तर त्या गार्डची त्याला आभार सुद्धा मानायला त्याला लक्षात नाही राहिले. तो गार्ड निघून गेला. आणि नंतर मग त्याच्या मम्मीला सांगितलं. त्याची मम्मी तर रोडवर त्याच्या हंबरडा फोडत होती का आमचा मुलगा गेला सापडा, याला विचार त्याला म्हण. तिथली भाषा वेगळी, यांची हिंदी भाषा काही समजाना. पण बापूंचं स्मरण केलं, मुलगा मिळाला. हे दोघं निघाले, त्यांच्या रूमवर आले. आता त्यांना ज्या दिवशी भारतात यायचं त्यावेळेस त्यांनी त्यांचे 4 तिकीटं काढली, त्यांच्या 2 पती पत्नीची आणि 2 मुलाची. तर तिकीटं घेतली आणि घरी आले. त्यांच्या तिकिटाचा तो भारतात इंडियामध्ये रिटर्न येण्याचा दिवस ठरलेला होता, अमुक दुसरा दिवस. त्याच्या आदल्या दिवशी एक ग्रस्त आला त्यांच्याकडे, त्या डिपार्टमेंटच्या अनुसरून डायरेक्ट त्यांच्या घरी आला आणि म्हटलं, खाऊ तुम्ही इंडियाचे 4 तिकीट काढले? म्हणजे हो. म्हणजे प्लीज जरा आम्हाला पाहिजे, जरा देता का? काही करा द्या, आमचा एक ग्रुप आहे त्यांना 4 तिकीट कमी. नाही हो म्हणे, मला इंडियाला जायला घरी जायचं, मला खूप लेट होईल, मी हे तिकीट घेत नाही. म्हणे तुम्ही द्या, काही करा, तुम्ही हे पैसे घ्या त्याचे पेमेंट. ते असं तसं करून तो बोलला खूप त्या व्यक्तीला, काय तुम्हाला काही काम नाही, तुम्ही असं त्यांना आम्हाला बळच भरती घालता. बरं ठीक आहे. तर त्यांनी 4 तिकीट घेतले, दिले त्यांना, पैसे घेतले आणि तो व्यक्ती निघून गेला. आणि त्याच्यानंतर ते त्या टायमिंगला ती शिप, ते जहाज निघालं इंडियामध्ये प्रवास करायला. तर त्या वेळेला ते निघालं आणि निघाल्यानंतर 4 तासांनी त्यांच्या तिकडे काय सिस्टीम येते TV हेडलाईनला ती बातमी झळकली की ते आत्ता गेलेलं जहाज पूर्ण जलसमाधी मिळाली, त्याला पूर्ण पाण्यामध्ये गेलं. ते जेव्हा त्यांनी ते हेडलाईनवर वाचलं, अरे बापरे, त्याला आपण वाचलं बा परमेश्वराच्या कृपेने, बरं झालं ते तो माणूस आला तिकीट घेऊन गेला. आणि मग त्यांनी नंतर दुसरे तिकीट घेतले. दुसऱ्या 2-4 काही दिवसांनी दुसऱ्या जहाजाने तो मग इंडियामध्ये परत आला. आणि आल्यानंतर आपण पाहिलं, दर गुरुवारी बापूंकडे जी अशी लाईन असती, बापूंकडे बरेच जण गेले त्यांना माहिती. तर बापू एंट्रीच्या टायमाला तिकडं फुलसृष्टीसाठी ते तामणामध्ये फुलाचे पाकळे घेऊन सगळे उभे असतात. हा तिकडे गेला गुरुवारी कार्यक्रमाला आणि ते पात्र घेऊन उभा होता बापूंच्या चरण कमळ फुलं वाहण्यासाठी.
बापू आले एंट्री, बापूने आता आपण पडद्यावर पण पाहिलं, सगळीकडे बापू सर्वांना पाहतात, निहाळतात, सर्वांना आशीर्वाद देतात. आणि तिकडं असे पाहता पाहता गपकन मागं पाहिलं, त्याच्याजवळ आले, त्याला काय म्हटले, अरे अंकुश, तुझे जहाजाचे 4 तिकीट आणि आईस्क्रीमचे पैसे कोण देणार? डायरेक्ट बोलले त्याला. आणि तो इंडियामध्ये आला आणि लगेच तिकडे येणाऱ्या गुरुवारी बापूंच्या प्रोग्रामला गेला. तर बापू त्याला असं बोलले. तेव्हा त्याच्या लक्षात आलं, अरे बाप रे. मग त्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा आल्या की तिकीट घेणारा बी अनिरुद्धच होता आणि आईस्क्रीम खाऊन मुलाला कडव घेऊन येणारा बी अनिरुद्धच होता त्या गाडच्या वेशात. तिकडे बापूंनी त्याच्याकडे पैसे देऊन टाकले त्याला. आणि बापू त्याला उलट काय बोलले की अरे मला नको ते बोलला रे, तू तिकीट तुझ्याकडून बळत घेतली, मी तू देत नव्हता, किती बोलला मला तू, एवढे बोलले बापू. तर त्यांनी ते पश्चाताप केला आणि बाप्पा ते एवढं बोलले मग पुढे गेले निघून प्रोग्राम साठी. अनन्य प्रेम स्वरूप दत्त भक्त चुडामणी शरणाशीत धृतापहर महापाप विमोचक सर्व पुरुषार्थ प्रदायक शांती सिंहासनस्थ सद्गुरु श्री अनिरुद्ध सिंह की जय. सद्गुरु श्री अनिरुद्ध सिंह की जय. सद्गुरु श्री अनिरुद्ध सिंह की जय. नंदा नंदा रमणा अनिरुद्ध 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 नंदा रमणा अनिरुद्ध अनिरुद्ध अनिरुद्ध. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमः चंडिकाय. ओम नमः चंडिकाय. हरिओम श्रीराम. आम्ही अंबज्ञ आहोत. आम्ही अंबज्ञ आहोत. आम्ही अंबज्ञ आहोत. मी अंबज्ञ आहे. मी अंबज्ञ आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ. I love you my dad. I love you my dad. I love you my dad forever. All is well dad. All is well. All is well dad. All is well. All is well dad. All is well. शांती मंत्र. ओम सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं
स्टेज जवळ सुरू होणार आहे, तरी सर्वांनी जवळ यायचे आणि बापूंच्या पादुकाला स्पर्श करून दर्शन घ्यायला काहीच हरकत नाही कोणाला, प्रत्येकाला अलाउड आहे. बापू